भ्रामक बातमी पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार माजी उपनगराध्यक्ष अहफाज अहमद। नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये एका तथाकथित व्हायरल न्यूजद्वारे कचरा व्यवस्थापनाशी संबंधित बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक राजकारण चांगलंच तापलं आहे। आधी प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात असा दावा करण्यात आला होता की वारिसपुरा आणि फुटाणा ओली परिसरात कचरा गाडीच्या अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त आहेत आणि स्थानिक नगरसेवकांनी भाजपाची सत्ता आहे, आम्ही काहीही करू शकत नाही असं सांगून हात झटकले आहे। ही बातमी समोर आल्यानंतर परिसरातील जनतेमध्ये तीव्र संताप पसरल्याचा दावा केला जात होता, ज्याला आता एक नवीन कलाटणी मिळाली आहे। या संपूर्ण प्रकरणावर कडक भूमिका घेत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान सदस्य अहफाज अहमद अब्दुल शकूर ठेकेदार यांनी तथाकथित व्हायरल न्यूजमधील सर्व आरोपांचे पूर्णपणे खंडन केलं आहे। प्रसार माध्यमांसमोर येत त्यांनी ही बातमी पूर्णपणे भ्रामक, मनगढत आणि तथ्यांपासून दूर असल्याचं सांगितलं। अहफाज अहमद यांनी तांत्रिक पुराव्यांसह स्पष्ट केलं की बातमी ज्या कचऱ्याचे ढीग आणि नाल्याची दुरवस्था दाखवत आली आहे ती प्रभाग क्रमांक 8 किंवा फुटाणावली परिसरातील नसून कामठी शहरातीलही नाही। इतर कुठल्याही ठिकाणच्या छायाचित्रांचा जाणीवपूर्वक वापर इथे करण्यात आला आहे। नगरसेवक अहफाज अहमद ठेकेदार यांनी तथाकथित राजकीय वक्तव्याचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावत सांगितलं की त्यांनी कधीही भाजप सत्ताधारी पक्ष असं नाव घेऊन कोणती हतबलता व्यक्त केलेली नाही। त्यांचे सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांशी नेहमीच अत्यंत मधुर आणि सलोख्याचे संबंध राहिले आहेत। आपली राजकीय आणि सामाजिक प्रतिमा मलिन करण्यासाठी काही विघटनकारी घटकांद्वारे हा जाणीवपूर्वक रचलेला कट असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्षांनी केला आहे। तसेच न्यायालयाशी संबंधित एका जुन्या प्रकरणाचा हवाला देऊन आपल्या विरुद्ध आधारहीन बातम्या पसरवल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। या विवादाची गंभीर दखल घेत अहफाज अहमद ठेकेदार यांनी आता आपल्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे। हा भ्रामक प्रचार पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचा ठोस निर्णय त्यांनी घेतला आहे। पत्रकारितेच्या नावाखाली वैयक्तिक अजेंडा चालवणाऱ्या आणि खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणून धडा शिकवला जाईल, ज्यासाठी ते लवकरच न्यायालय आणि पोलीस प्रशासनाचे दरवाजे ठोठावणार असल्याचं अहफाज अहमद यांनी स्पष्ट केलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम, कामठी।